लालिताई जिवंत आहे. काय सांगतोयस? तुला कसं माहिती? अहो नाही म्हणजे तुम्ही कोर्टात बघितलं ना, गोपाळनं कशी लगेच साक्ष बदलली ती. म्हणजे आतापर्यंत तिजू म्हणत होता की त्यानं लालिताईचा खून केलाय, हे तो खोटं बोलत होता. अरे पण मग तसं असेल तर कुठे आहे आमची लाली? तेव्हा का मला तेवढं काय माहीत नाही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. लालिताई जिथं कुठं असेल ना, सुखरूप असेल. तुझा शब्द खरा होऊ दे, तुझ्या तोंडात साखर पडू दे बाबा. तुम्ही फक्त धीर नका सोडू, आणि तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यानं काही बघत नाही तोपर्यंत कशावरची विश्वास ठेवू नका. आणि तात्या, मी बी तुमच्या पोरासारखाच आहे. तुम्हाला काय बी लागलं, कसली बी गरज पडली तर लगेच मला सांगा. काळजी घ्या. येतो. खरंच आपली लाली जिवंत असेल का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वाह, नाश्ता. क्या बात है लाली. वा, लाली काही म्हणा, पण तुझ्या हाताला अजूनही तशीच चव आहे. आणि आज एकदम घरी असल्यासारखं वाटतंय मला. हा म्हणजे सगळं आयतं मिळतंय. बरीच वर्ष आले, एकटा असल्यामुळे मी एकटाच करतो नाही सगळं. लाली, पुन्हा एकदा कोथिंबीर वड्या करशील? करते. युगंधर, कोणाला असेल? तू तर म्हणला होता या ठिकाणाबद्दल कोणालाच माहित नाहीये. मलाही माहित नाही. मी कोणाला बोलवलंही नाहीये. मग कोण असेल? काय माहिती. युगंधर थांब. कोण असेल? मलाही नाही माहिती. कोणी माझ्या मागावर आला असेल तर नको थांब क्लोज. अगं बघावं तर लागेल. तू एक काम कर, तू वरती जा. तू वरती जा, मी बघतो. पोलीस स्टेशनमध्ये हालचाल दिसत नाहीये. हा जामकर कुठे आहे? कसली चौकशी तर करत नसेल ना? त्याने मला इथे कशात अडकवण्याच्या आधी ती लाली समोर आली पाहिजे. नाहीतर मी लालीची वाट बघत बसायचो आणि तो जामकर बनारसला पोचायचा. काय मला माझ्या गोपाळला भेटायचं. अहो जामकर साहेब नाही तिथं, आणि त्यांना विचारल्याशिवाय मी कशी परवानगी देणार? अहो साहेब, असं काय करता हो साहेब? माझ्या लेखाची अवस्था तरी बघा. मला माझ्या गोपाची लई काळजी वाटायला लागली. अहो मी त्याच्याशी बोलले तर त्याला काहीतरी आठवलो. एक आईपासून त्याच्या लेकाला दूर करू नका हो. बरं बरं ठीक आहे, जावा तुम्ही. गोपाळ, 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 कसा आहेस रे तू गोपाळ? तुम्हाला माझं नाव माहिती? कोण आहे हो काकू तुम्ही? तिकडं कोर्टात बी होता हे काय मोठ्या कुकवाली बाई, मी बघितलं तुम्हाला तिकडं. कोण आहे कोण तुम्ही? अरे गोपाळ, काय बोलतोयस गोपाळ तू? अरे काय झालं सुया पडतील असं बोलतोयस का रे तू? काय आहे रे तुझी? आई? फुलाई? बाई बाई, त्या तुझी आहे मुलाई. थांब थांब. हे बघ, हे बघ, हा तुझा फोटो आणि हा आपल्या समद्यांचा फोटो आहे बघ. त्यात आप्पा, आई, छोटी आई, मी, आजी आणि सुद्या बी आहे बघ. लहानपणी तुम्ही दोघं बी पूर्ण वाडाभर नुसतं धुडकूस घालायचं, आठवतंय का तुला? आणि शाळेत जाताना पहिला दिवस आठवतंय का तुला? केवढा रडला होतास रे तू, शाळेत जायचं नव्हतं म्हणून. हा
आणि हे बघ हे जत्रेतला फोटो, जत्रेत फोटो काढायचा म्हणून महिनाभर मागे लागायचं नुसतं. आठवतंय, सगळं आठवतंय. जसं तू सांगतेस का नाही तसं सगळं आठवतंय बघ. जत्रेत फोटो काढायला आवडायचं मला, सगळं आठवतंय. पहिला पण आताच का आठवत नाही? मला काहीतरी लय मोठा आजार झालाय का ग? काय रे बाळा, लेकरा तुला काय बी नाही झालंय रे, काय बी नाही झालं. तुला काहीच होऊ शकणार नाही, तू बरा होणार. पण आहे, मी हे फोटो ठेवू का माझ्याकडे? म्हणजे मला आठवल सगळं मागचं. हा ठेव ठेव ठेव, तुझ्याजवळ ठेव. हा म्हणजे तुला आठवल तरी. आणि थांब, मी तुझ्यासाठी खायला आणलंय. तुला आवडेल ना? ओ ताई, अहो झाले की 5 मिनिटं. अहो साहेब, तर बोलू द्या की, खाऊ घालू दे माझ्या लेकराला. अहो साहेब आलो आम्हाला ओरडतील की. गोपाळ, हे तुझं जेवण आणलंय मी खायला तुला. हे घे, तू हे ना खाऊन घे. हा, आणि काळजी घे स्वतःची माझ्या लेकरा. मी आहे रे तुझ्या पाठीशी. चल येते मी. काळजी घे. रडू नको आई, सावकाश जा. तुम्ही इथे दारावर वाजले टकटक, पोलीस आले. 1:30 सेवेत 1 सस्पेंड. तुम्ही इथे कसे आलात? पोलीस गाडीने आलो. काय ऍड्रेस कोड दिला? या पोलिसांनी सस्पेंड. आता काय पाहुणचार वगैरे काय करू नका. आमची सरबराई करायची गरज नाही, आम्हाला त्याची सवय नाही. चहाला मी लाच समजतो, चहा नको. हो, आज मी 1 पोहे 2. हे कसे? ऍक्च्युली माझा असिस्टंट येणार होता, पण कॅन्सल झालं त्याचं येणं. सहकार्यासाठी, आपल्या सहकार्यासाठी. पाहिलं, आपला सहकारी येणार म्हणून त्याच्यासाठी पोहे केलेत वकील साहेबांना स्वतः. मला माहिती आहे पोलिसाचा आणि वकिलाचा फार जमत नाही, पण एवढाही चेहरा पाडायची गरज नाही ना. एवढाही चेहरा वाईट नाही याचा. अचानक घरात कोणीतरी आल्यानंतर प्रश्न पडताच ना. त्यात पोलीसवाले घरी आल्यावर तर अजून जास्त प्रश्न पडतात. मग तुम्ही कुठलीही पूर्व सूचना न देता आमच्या पोलीस स्टेशनला येता. आम्ही काही बोलतो का तुम्हाला? जर याच म्हणतो. तुमची गफलत होती. पोलीस स्टेशन पब्लिक प्रॉपर्टी असते, ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना. असो, इथे येण्यामागचं कारण? काय? हा हा, ते सांगितलं पाहिजे. महत्वाचं असं आहे की तुम्ही या केसमध्ये फार इंटरेस्ट घेता असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. कुठे आहे लाली?